बुद्धिहीन असलेल्या ज्या आमदाराला या महाराष्ट्राच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व म्हणताना आमच्यासारख्याला सुद्धा लाज वाटावी किंवा त्याच्या मतदारसंघातल्या 3 ते 4 लाख प्रतिनिधी करतोय त्या आमदाराला संजय गायकवाड नावाच्या आमदारांनी 2 दिवसापूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी यांना एक कॉल केला आणि त्या कॉल मध्ये 9 मिनिटाचा कॉल आहे 9 मिनिटाच्या कॉल मध्ये 38 वेळा शिव्या दिलेल्या आहेत। या मूर्ख आमदाराला या शिव्या देताना त्याने सुद्धा त्याच्या आईच्या पासून जन्म घेतला याची सुद्धा लाज वाटली नाही किंवा त्याला सुद्धा आई बहीण आहे याची सुद्धा लाज वाटली नाही। त्या प्रशांत आंबी सारख्या या प्रकाशकाला 9 मिनिटाच्या संभाषणामध्ये 38 शिव्या दिल्या आणि त्या शिव्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सुद्धा शिव्या दिलेल्या आहेत। म्हणून या आमदाराचा निषेध करण्यासाठी ऍडव्होकेट बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं सामूहिक वाचन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी करणार आहोत। प्रत्येक पदाधिकारी एक पॅरेग्राफ सामुदायिकरित्या वाचणार आहे आणि हे वाचन पुणे शहरामध्ये आजचा पहिला दिवस आहे, परंतु संपूर्ण वाड्या वस्त्यांमध्ये संपूर्ण मतदारसंघांमध्ये संपूर्ण पुणे शहरभर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करणं गरजेचं आहे। या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक आहेत, बहुजनांचे पालक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या आधी सुद्धा या महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील मनुवादी लोकांनी मग भारतीय जनता पार्टी असेल RSS असेल किंवा या संजय गायकवाडांसारखे मनुवादी आमदार असतील छत्रपती शिवाजी महाराजांना बहुजन प्रतिपालक म्हणायची यांना काय लाज वाटते का काय असा प्रश्न आमचा आहे। यांच्या एका नगरसेवकाने श्रीपाद छिंदमने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या कोश्यारी राज्यपालाने अपमान केला त्यावेळेस या आमदार बुद्धिभ्रष्ट झालेला आमदार संजय गायकवाडांची जीभ काय ढासळली होती का काय हा प्रश्न आमच्या सारख्याला वाटतो की जो आई बहिणींवरती शिव्या देतो बहिणींवरती आईवरती शिव्या देतो हे सरकार सांगते या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचे आम्ही भाऊ आहोत। देवेंद्र फडणवीसांना माझा प्रश्न आहे तुमच्या सत्तेतले आमदार असं कसं काय बोलू शकता आणि तुम्ही कसले मग देवाभाऊ झालात या बहिणींचे तुम्ही भाऊ नाही तर दुश्मन आहेत। या ठिकाणी बघा कुत्रा सुद्धा त्या संजय गायकवाडांच्या नावाने ओरडतोय। कुत्र्याचं सुद्धा सांगणं आहे की संजय गायकवाड सारख्या आमदारांना विधिमंडळामध्ये राहण्याची त्यांची हैसियत नाही आहे। म्हणून त्या आंदोलनातून आम्ही हीच मागणी करतो देवेंद्रजी फडणवीस सरकारला की ह्या आमदाराचा ज्या आमदाराला लायकी नाही आहे ज्या आमदाराने फक्त 82 पानांचं पुस्तक आहे एक 60 मिनिटात 60 ते 70 मिनिटांमध्ये संपूर्ण पुस्तक वाचलं जातं, परंतु हा जो आमदार आहे हा एक तर 9वी पास आहे ठीक आहे शिक्षणावर आम्ही जाणार नाही। तो आमदार ज्या शाळेमध्ये शिकला त्या शाळेचं नाव सुद्धा शिवाजी विद्यालय याला लाज वाटली पाहिजे। सर्वप्रथम त्या शाळेचं नाव याने बदलण्याचा प्रकार केला पाहिजे। शिवाजी या पुणे शहरामधलं जे मतदारसंघ आहे एका मतदारसंघाचं नाव सुद्धा शिवाजी असं आहे। म्हणून या माध्यमातून या आमदारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा ही मागणी हे सामूहिकरित्या पुस्तक वाचून आम्ही या ठिकाणी करत आहोत।